हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर माझ्या या चॅनलवरतीचा पहिला व्हिडिओ आहे जो की मी म्हणजे मराठीमध्ये अपलोड करत आहे. तर मी माझा हा सकाळपासून जे काही माझं रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर सकाळचे म्हणजे लगभग वाजले आहेत आताचे 11 आणि मला 2 मुलं आहेत. मोठ्या मुलाचं नाव आहे देवांश आणि छोट्या मुलाचं नाव आहे श्रीयू आणि आम्ही राहायला बेंगलोरमध्ये आहोत हजबंडच्या जॉबसाठी. तर देवांश माझा म्हणजे फर्स्ट स्टँडर्डला आहे. त्याची एक्झाम चालू आहे. जसं की आज शनिवार आहे म्हणजे आज त्याचा एक पेपर होता, तो पेपर देऊन लवकरच येईल आणि आज हाफ डे पण आहे. तर तो घरी 12:30पर्यंत येईल आणि आज थोडासा म्हणजे मूड ऑफ होता. काम करण्याची म्हणजे इच्छा नव्हती, तरी पण करावं लागेल, मुलांसाठी का होत नाही. तर देवांशचा टाईम झालेला होता, तो आता येईलच घरी. तर मी म्हणजे थोडा वेळ बसले, मूड ऑफ होता. पण मी विचार केला की म्हणजे कामामध्ये गेलं तर मूड थोडासा ठीक होईल नाही का, म्हणजे काही काम करायला लागलं थोडंसं फ्रेश वाटेल. एका ठिकाणी बसूनच राहिलं ना म्हणजे खूप मूड ऑफ होतो आणि काही केलं तरी म्हणजे चांगलं वाटत नाही एका ठिकाणी बसून. तर मी म्हणले की म्हणजे म्हणत होते हसबंड की मतलब मूड नसेल तर नको बनवू, आपण बाहेरच काहीतरी खाऊ. पण मी म्हणले नाही, म्हणजे शिव पण झोपलेला होता. तर मी म्हणले लंच बनवून घेते पटकन आणि देवांश यायच्या आधी. तर मी इथे दोडक्याची भाजी करत आहे. दोडक्याच्या भाजीसाठी मी इथे एक मीडियम साईजचा कांदा, टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे आणि सिंपल लंच राहणार आहे याचा. तर मी इथे पहिले ना वरण बनवून घेते. मी इथे पहिले वरण बनवून घेते. तर वरणासाठी मी तयारी करून ठेवली. एक कांदा, एक टोमॅटो आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, लसणाचे 7 ते 8 पाकळ्या आणि कढीपत्त्याची 7 ते 8 पाने. तर मी म्हणजे वेगळ्या पद्धतीने म्हणजे जसं आपण डाळ शिजवून घेतो नेहमीसारखं मी डाळ शिजवून फोडणी पण देते आणि टाईम नसेल तर डायरेक्ट कुकरमध्येच म्हणजे नाही का तुरीच्या डाळीला फोडणी देते. तर म्हणजे माझ्या घरामध्ये म्हणजे मोस्टली मुगाचं वरण पसंत येत नाही सगळ्यांना, पण मी बनवते अधूनमधून. पण मोस्टली तुरीचं वरणच केलं जातं. तर तुरीचं वरण मी सिंपल म्हणजे जसं आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवतो तसंच मी कुकर घेतला. कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलं, त्यामध्ये तेल चांगलं गरम झाल्यानंतर मोहरी जिरं टाकलं, एक मिडियम साईजचा कांदा टाकला आणि कोथिंबीर पण मी थोडीशी फोडणीत टाकते आणि थोडीशी वरून टाकते. आणि मी इथे कांदा थोडासा परतल्यानंतर मी इथे एक मिडियम साईजचा जो टोमॅटो बारीक कट करून घेतला होता तो पण ह्याच टाईममध्ये थोडंसं म्हणजे टाकून देईन, कारण टोमॅटो जो आहे ना चांगल्या पद्धतीने फ्राय होईल. आणि इथे मी थोडंसं मीठ टाकते, कारण प्रोसेस जी आहे ती थोडीशी लवकर व्हावी म्हणून. टोमॅटो चांगला स्मॅश झाला. यानंतर मी जे काही रुटीनचे मसाले यूज करते रुटीनसाठी सिंपल, मी डेली बेसिसवरती जास्त मसाले कुठले वापरत नाही. तर मी इथे टाकलेलं आहे हळद, थोडंसं लाल मिरची पावडर आणि थोडंसं धने पावडर आणि थोडासा सांबार मसाला पण टाकते. मी डेली म्हणजे वरणामध्ये सांबार मसाला यूज करते आणि त्याची टेस्ट पण म्हणजे घरातल्यांना पसंत येते, आवडते म्हणून. तर माझा इथे तडका रेडी आहे. मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे, कारण मसाले कुकरला खाली चिटकू नये, तळाशी लागू नयेत म्हणून. मसाला चांगल्या पद्धतीने मी फ्राय करून घेतला आणि इथे मी घेतली होती अर्धी वाटीच्या थोडीशी वर असेल तुरीची डाळ भिजवून घेतली होती फोडणी देण्यापूर्वीच. तर इथे मी डाळसुद्धा चांगली फ्राय करून घेईल. गावाकडची डाळ नाही आहे, मी आता सध्या म्हणजे डाळ संपलेली होती म्हणून मी डीमार्टमधून डाळ घेऊन आली. आणि ही डाळ म्हणजे एवढी चांगली शिजत नाही आहे, जशी म्हणजे मोस्टली मी म्हणजे गावाकडून येते वेळीच डाळी घेऊन येते. पण ही डीमार्टमधली जी डाळ आणलेली आहे ना ती एवढ्या चांगल्या प्रकारे शिजत नाही आहे आणि शिट्टी पण जास्त घ्यावी लागते. तरी पण कधी अधूनमधून कधीशी तर थोडीशी कच्ची राहते. तर मी काय करते, कमी गॅसवरती डाळ ना शिजू देते आणि 1 ते 2 शिट्ट्या थोड्या जास्त काढून घेते. आणि माझी इथे डाळ म्हणजे कुकरचं मी झाकण लावून घेतलेलं आहे. मी दुसऱ्या बर्नरवर ट्रान्सफर करते आणि इकडे मी भाजी बनवून घेते. भाजी मी आज सिंपल म्हणजे एक दोडक्याची बनवून घेणार आहे. सकाळी हलका फुलका नाश्ता झाला होता, कारण नाश्ता झाला होता, सगळ्यांनाच भूक पण लागलेली. तर मी इथे म्हणजे प्रयत्न करते लवकर बनवून घ्यायचा. तर इथे मी थोडंसं ऑइल टाकलेलं आहे
ऑइल चांगलं गरम झाल्यानंतर बनवून घेईल दोडक्याची भाजी साध्या पद्धतीनेच. म्हणजे मी 2-3 प्रकारे दोडक्याची भाजी बनवते, कधी हिरव्या मिरचीची, कधी लाल मिरचीची, तर कधी सिंपल मतलब म्हणजे हिरवी मिरचीचे तुकडे टाकून किंवा मुगाची डाळ टाकून अशी बनवून घेते. तर मी इथे ना फोडणीसाठी भाजीच्या लसणाच्या पाकळ्या, जिरे आणि कोथिंबीर कुटून घेतली. ते पहिले मी तेल गरम झाल्यानंतर कढीपत्त्याची पाने टाकली. नंतर त्यामध्ये इथे मी ॲड केलेलं आहे म्हणजे जो लसूण, हिरवी मिरची आणि जिरे कुटून घेतलेली पेस्ट खलबत्त्यामध्ये ती टाकली. आणि थोडंसं फ्राय झाल्यानंतर मी इथे डायरेक्ट मसाले टाकलेले नाही आहेत, मी इथे डायरेक्ट टाकले दोडके, जे काय मी म्हणजे बारीक चिरून घेतलेले. पण आपल्यासारखा फ्रेश भाजीपाला बेंगलोरमध्ये खूप कमी प्रमाणात भेटतो. आणि इथे मी म्हणजे रुटीनचे मसाले टाकले, हळदी पावडर, लाल मिरची पावडर, धनिया पावडर आणि इथे थोडासा मी गरम मसाला टाकते आणि टाकून चांगल्या पद्धतीने फ्राय करून घेते. आणि दोडके पण एवढे चांगले नाही भेटत आपल्या इकडे जसे भेटतात ना, तसे भाजीपाल्याचा खूप प्रॉब्लेम आहे, म्हणजे खूप कमी प्रमाणात भाज्या चांगल्या भेटतात. तर काय करणार, म्हणजे पर्याय तर नाही आहे, घ्यावं तर लागणार आहे. आणि दोडके तर आपल्या इकडे किती छान भेटतात नाही का, एकदम कोवळे दोडके म्हणेल तसे छोटे मोठे दोडके भेटून जातात. पण इथे ना म्हणजे दोडके घ्यायला गेलं ना, खूप मोठे मोठे दोडके, आणि ते पण रिअल म्हणजे कधीतरी चांगले भेटतात, ते पण मोठ्या दोडक्यांमधूनच कधीतरी चांगले भेटतात. नाहीतर ना खूप मोठे दोडके आणि एकदम मऊ दोडके असतात, पण ते मला नाही आवडत तसे. म्हणजे कधी चांगले भेटले ना, मी 1 किलो किंवा 1.5 किलो दोडके घेऊन येते एकदाचेच, कारण नंतर नाही माहिती की नंतर म्हणजे चांगले भेटतील का नाही भेटतील. तर मी भाजीला फोडणी टाकलेली आहे आणि इकडे मी चपातीचं पीठ पण मळून घेतलेलं आहे. थोडंसं मिक्स करून ठेवून देईल आणि चपाती बनवताना परत एक वेळेस थोडंसं चांगले पद्धतीने मिक्स करून घेते. श्रीयू ज्यावेळेस श्रीयू झोपतो ना, मोस्टली तो दुपारी झोपतो, कारण सकाळी लवकर उठतो, तर तो दुपारी 1 ते 2 तासाची म्हणजे नॅप चांगली घेतो. तर त्या टाईममध्ये माझा पूर्ण स्वयंपाक होऊन जातो. आणि इथे बघू शकता तुम्ही, मी जे दोडक्याची भाजी बनवलेली होती, मी थोडंसंही पाणी नाही टाकलेलं भाजीमध्ये, थोडंसं वरून फक्त पाणीचे शिंतोडे मारले, तेवढ्यावरतीच भाजी फ्राय होईल. तरी म्हणजे इकडच्या दोडक्याला ना खूप टाईम लागतो शिजायला. आपल्या दोडक्यांना पाणी बिलकुल पण नाही टाकलं ना, तरी एकदम म्हणजे ते छान पद्धतीने कोवळी दोडके कमी वेळामध्ये छान पद्धतीने फ्राय होतात. पण मी हे दोडके चेक केले ना नंतर, थोडेसे मला निबर वाटत होते, म्हणजे एवढे शिजलेले नाहीत. बराच वेळ मी फ्राय करून घेतले, तेव्हा मग मी कुठे थोडंसं पाणी टाकलं त्यामध्ये आणि शेंगदाण्याचं पावडर टाकलं वरून, शेंगदाण्याचा जो कूट आपण भाजीमध्ये वापरता डेली यूजच्या तेच. आणि कारळाची चटणी नव्हती, माझी संपलेली होती, म्हणून मी कारळाची चटणी नाही टाकली, फक्त शेंगदाण्याचा कुट्टा टाकला आणि वरून टेस्टप्रमाणे मी मीठ टाकले. फक्त झाकून मी 1-5 मिनिट शिजवून घेते. आणि इकडे साईडला ना राईसचा पण खूप प्रॉब्लेम आहे. म्हणजे कुठलाही राईस जरी घेतला ना, म्हणजे श्रीयू नाही खाऊ शकत, खूप मोकळा राईस होतो आहे, एवढा चिकट राईस नाही होत. म्हणजे पाणी कितीही जास्त टाकलं ना, तर तो तांदळाचे दाणे आहेत ना, खूप मोठे होतात शिजून, एवढा चिकट नाही होत. पाणी जास्त टाकलं तरी ना तांदळाचे जे दाणे आहेत ते खूप मोठे होतात पाणी जास्त टाकल्यामुळे, पण चिकट नाही होत. थोड्या वेळामध्येच तो मोकळा पडून जातो भात. म्हणजे आपल्या तिकडे कसं इंद्रायणी राईस वगैरे किती छान, म्हणजे चवीला पण छान लागतो आणि चिकट पण होतो. आणि तुम्ही खिडकीमधून बघू शकता, मी ट्रायपॉड इकडे किचन वाट्यावर सेट केलेला, तेवढ्यामध्येच ना देवांश आला आणि खिडकीमधून हाक मारतोय मला. तर मी म्हणले थांब, म्हणजे तो त्याचे पप्पा गेले होते त्याला स्कूलमधून पिकअप करायला, ते आहेतच, तरी म्हणजे म्हणतोय की म्हणजे काय करत नाही, त्याला खूप घाई राहते कोणत्याही गोष्टीची एक्साइटमेंट. म्हणजे आला ना तो घरी, कधी एकदाचा आतमध्ये येऊ. तर मी म्हणजे चपात्या लाटायला घेतल्या होत्या, तेवढ्यामध्ये तो आला. मी म्हणलं बरं झालं म्हणजे नाही का लवकर उठून स्वयंपाक केला, नाहीतर ना देवांशला पण भूक लागलेली, तो सकाळी लवकर जातो ना स्कूलला म्हणून. आणि तो पण आज म्हणजे टिफिन पण एवढा नाही खाल्ला. मुलांच्या ना मनावरती असतं, कधी खा वाटलं तर खातात, नाही तर मग तसंच. देवांशचं पण आजकाल तसंच चालू आहे, काही पण करून देऊ द्या त्याला आवडलेलं, तरी पण तो टिफिन फिनिश करत नाही आहे. सध्या त्याचा हा एक मोठा प्रॉब्लेम चालू आहे. आणि ते बघू शकता घरी आल्यानंतर कपडे काढण्याची पद्धत, कितीही जरी सांगितलं ना तो काही ऐकत नाही, करायचं तो करणारच. तेच मग मी 1-2 पोळ्या लाटल्या होत्या मी, मग देवांशकडे गेली, मी नाही का सांगितले बाबा म्हणजे कपडे नीट ठेव, व्यवस्थित ठेव, फोल्ड करून ठेव. पण नाही, स्वेटर एकीकडे टाकला, ड्रेस एकीकडे, युनिफॉर्म एकीकडे टाकला, सॉक्स एकीकडे टाकले. मग मी काय केले, पटापट चपात्या करून घेतल्या, लाटून घेतल्या, कारण मी घर आत्ताच सगळं व्यवस्थित केलेलं.
तर म्हणजे देवांश आल्यानंतर हॉलमध्ये आणि रूममध्ये म्हणजे सगळीकडे पसारा करून ठेवतो. तर मग मी चपात्या लाटायला घेतल्या. चपात्या लाटून मी सगळं म्हणजे घर आवरले, व्यवस्थित केले. सॉक्स नाही का बाथरूममध्ये टाकले, त्याचा युनिफॉर्म पण टाकले. आणि रोज त्याचा युनिफॉर्म ना वॉश करावा लागतं. असं नाही की एक युनिफॉर्म त्याचा 2 दिवस चालेल, डेली वॉश करावं लागतं. एवढा म्हणजे तो घाण करून येतो. मुलं आहेत ना छोटी, तरी पण म्हणजे चालतं होतं, असं काही हे नाही आहे, म्हणजे असं काही इश्यू नाही आहे. पण म्हणजे मुलांचं ना असं असतं. हे माझे कुकरला म्हणजे शिट्या मी म्हणजे लगभग म्हणजे 5 शिट्ट्या केल्यात डाळीच्या, आणि चेक करत होती डाळ चांगली शिजली का नाही. छान शिजलेली होती आज डाळ, कारण मी खूप कमी गॅसवर बराच वेळ मी डाळीला शिजवून घेतलेलं आहे. आणि थोडंसं ना मी छोट्या रवीने मिक्स करून घेते. थोडंसं मला डाळिंब्या टाईप वाटत होतं, आणि वरण थोडंसं पातळ वाटत होतं नाही का. म्हणजे रव्याच्या ह्या ही जी ताकाची छोटीशी रवी असते ना, याने थोडंसं घुसळून घेतलं ना, हे वरण एकदम चांगल्या प्रकारे आत मिक्स होऊन जाईल. आणि ना म्हणजे सुकी भाजी असेल ना, मला पातळ काही ना काही करावंच लागतं, की सुक्या भाजीसोबत कोणीच खात नाही म्हणून म्हणजे वरण करावंच लागतं. डेली तर वरण करत नाही, पण काही ना काही म्हणजे पातळ भाजी करावीच लागते. पण म्हणजे आज खूप आळस आलेला मला स्वयंपाकाचा, म्हणजे बिलकुलही करण्याची म्हणजे हेच नव्हतं, म्हणजे करावंच वाटत नव्हता. पण म्हणजे तरी देवांश आणि श्रीयूला म्हणून आम्ही जरी बाहेर गेलोत ना, देवांश पण आणि श्रीयू पण बाहेरचं काही खात नाही आहे सध्या, आणि तो लहान पण आहे, देत पण नाही. म्हणून म्हणजे म्हणजे घरीच करून टाकलेलं बरं नाही का. मग मी ते राईस ना चांगलं म्हणजे एक अर्धा तास मी भिजवून ठेवलेला, तर कुठे थोडासा चिकट होतो. आणि श्री उठण्याच्या पूर्वीच लावते मी राईस, म्हणजे थोडासा चिकट राहील. आणि हा सोना मसुरी तांदूळ आहे. मी किती प्रकारचे राईस यूज केले तिथं आल्यापासून, पण एक पण राईस मला आतापर्यंत आवडलेला नाही. पण काय करू शकता, इथे राहत आहे तर म्हणजे इथलं तरी घ्यावं लागणारच आहे, राईसशिवाय तर जमणार नाही. तर बस माझ्या चपात्या पण झालेल्या. आता मी राईस लावते, थोडा वेळ मी उकळू देते, चांगलं बॉईल येऊ देते पाण्याला. आता मीठ टाकून घेते थोडंसं चवीनुसार, आणि बॉईल येऊ देते. थोडंसं पाणी राहिल्यानंतर मी कुकरचं झाकण जे लावून घेते कुकरला, आणि एक 2 ते 3 शिट्ट्या काढून घेते, म्हणजे राईस ना थोडासा म्हणजे चिकट होईल. आणि देवांश आला, फ्रेश झालेला आहे, आणि तो घाई चालू आहे की मम्मी जेवायला दे. मी म्हणले का रे बाबा, टिफिन नाही खाला का. तो म्हणतो मी नाही खाला टिफिन, मला वेळ नाही भेटला, वेळ जास्त लागतो मॅडम, टिफिन बंद करा म्हणून सांगतायत. तर मी म्हणली नाही का लवकर खायचं, तर नाही म्हणतो. असं काहीतरी त्याचे दररोज वेगवेगळे रिझन असतात. तर मग त्याला भूक लागलेली, तर मी इथे म्हणजे जेवायला देते त्याला, म्हणजे राईस लावलेलाच. मी म्हणले थांब 5 मिनिट, पण तो काही थांबत नाही. तर मग मला देते, तोपर्यंत होईल राईस. आणि ना म्हणजे इथे चपाती त्याला म्हणजे भाकरी कमीच आवडते, त्यामुळं मी भाकरी करणार होते, पण देवांश खाणार नाही म्हणून मी चपात्याच केल्या आज पण. आणि इथे मी त्याला जेवायला वाटते चपाती, म्हणजे सिंपलची डाळ आहे रोजची, आणि दोडक्याची भाजी. तर हा आहे आमचा आजचा लंच मेनू, सिंपल महाराष्ट्रीयन थाली. आणि थोडंसं वर तूप टाकून देते, तो तुपाशिवाय जेवण करणारच नाही. थोडं का होत नाही, त्याला दररोज तूप पाहिजेच. तर इथे मी म्हणजे देवांशला तर वाढलेलं आहे, मग हजबंडला पण भूक लागली, ते पण म्हणत होते नाही का जेवायला म्हणून. तर मी देवांशला दिलं, नंतर लगेच त्यांची पण प्लेट लावली. आणि ही हिरव्या मिरच्याचा ठेचा मी काल केलेला, करून मी एअरटाईट कंटेनरमध्ये ना फ्रीजमध्ये ठेवते, किंवा मग बाहेरच ठेवते. असं नाही आहे, म्हणजे उन्हाळ्यामध्ये जास्त गरमी असेल तर फ्रीजमध्ये ठेवते, बाहेर खराब होईल म्हणून. तरी म्हणजे आता सध्या मी फ्रीजमध्येच ठेवलेला, म्हणजे तेच ना खराब होईल की काय अशी भीती वाटते ठेच्याची. आणि मी चांगलं थोडं जास्तच करून ठेवते, कारण म्हणजे 2-2 दिवसाला करणं होत नाही, 4 दिवस तरी जावं. आणि आमच्या घरामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा सगळ्यांना खूप आवडतो. तर मी इथे म्हणजे सपक हिरवी मिरचीचा ठेचा केलेला होता, आणि सोबत दही, वरण, भाजी, सिंपलचं लंच. आणि म्हणजे बाहेर कितीही खाल्लं ना, इथे तर म्हणजे बेंगलोरमध्ये तर इडली डोसा हेच भेटतं जास्त. आणि दुपारच्या टाईमला म्हणजे तेच भाताचे जास्त प्रकार. तर आम्हाला भाताची एवढी सवय नाही आहे, चपाती किंवा भाकरी डेली लागतेच. आणि हा आहे इव्हनिंगचा टाईम, ऑलमोस्ट वाजलेले होते 5, आणि आम्ही जात होतो हनुमान मंदिराला. आमच्या वरती एक फर्स्ट फ्लोअरवरती आंटी असतात, तर त्यांनी बोललेलं म्हणजे देवांश पण आजकाल थोडासा जास्त जिद्दीपणा करतोय. आणि ही आहे बेंगलोरची विधानसौधा.
तर ते आंटी बोलत होते नाही का, म्हणजे बेंगलोरच्या थोडंसं आम्हाला बरंच लांब पडतं जायला, ऑलमोस्ट 1.5 तास लागला आम्हाला. तर तिथे खूप मोठं एक हनुमानाचं मंदिर आहे आणि तिथे जर पाया पडून आलात ना लेकरांना, म्हणजे खूप म्हणजे ह्या मंदिराचा गुण आहे लेकरांना. आणि ते धागा पण देतात, ते धागा पण बांधायचं असं त्यांनी सांगितलेलं मला. ऑलमोस्ट सांगून 1 वीक झालेला आणि देवांश खूप खोडीपणा करतोय, सध्या ऐकत नाही आहे. आणि माझी सिस्टर पण आहे सोबत, म्हणजे माझ्या आत्याची मुलगी आहे. माझ्या आत्याची मुलगी, आम्ही आणि माझ्या म्हणजे बहिणीचे हजबंड, आम्ही सर्व मिळून कुठेही गेलात ना आम्ही सर्व मिळून जातो. तर छान वाटते, म्हणजे एकट्याला जायला नको वाटते. पण आम्ही दोघी जवळच आहोत, एकदम वॉकिंग डिस्टन्सवरती माझं आणि तिचं घर आहे. तर म्हणजे छान वाटतं. तर आम्ही कुठे गेलो ना दोघी म्हणजे सर्व मिळूनच जातो तिथं. तर हे आहे हनुमानाचं मंदिर. आणि बेंगलोरमध्ये ना एवढे मंदिर आहेत, खूप मंदिर आहेत. तर आणि स्वच्छता पण तेवढीच ठेवतात हे लोक, कितीही मोठं मंदिर असेल तरीही. तर फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा फर्स्ट ब्लॉग, फर्स्ट व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. आवडलं तर एक लाईक करा आणि चॅनलवरतीच नवीन असताल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता. तर मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन दिवसासोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.